सुरक्षा रक्षक असल्याचं सांगत वांगणीतल्या एका आजीला तब्बल 40,000 रुपयांचा गंडा घालण्यात आला होता। या प्रकरणी कुळगाव बदलापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आल्यानंतर पोलिसांनी शिताफीने तपास करून दोघांपैकी एका चोरट्याच्या मुसक्या आवळल्या। 30 एप्रिलला संध्याकाळी 7 वाजता वांगणीमध्ये राहणाऱ्या पल्लवी पावसकर या आजी एका बँकेच्या ATM मध्ये पैसे काढण्यासाठी आल्या होत्या। याच वेळी 2 अनोळखी इसमांनी त्यांचा वॉचमॅन असल्याचं सांगत मी तुम्हाला पैसे काढण्यात मदत करतो असं बोलून त्यांच्याकडून त्यांचं ATM कार्ड आणि पिन कोड घेतला। त्यानंतर ATM कार्डची अदलाबदल करून त्यांना बनावट ATM कार्ड दिलं आणि त्यांच्या खात्यातून तब्बल 40,000 रुपये काढून घेतले। अखेर पोलिसांनी या चोरट्याचा शोध घेऊन त्याच्या मुसक्या आवळल्या। उल्हासनगर परिसरात राहणारा सराईत चोरटा दिनेश सुरडकर याला सध्या पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक गोविंद पाटील यांनी दिली। यामध्ये सदरची घटना ही 30 एप्रिल 2024 ला घडली होती। संध्याकाळी 7:15 वाजताच्या दरम्यान वांगणीमध्ये ती महिला 64 वर्षाची आहे। म्हणजे स्पेसिफिकली हे जे आरोपी आहेत अशा एजेड आणि समजा ज्या थोड्याशा अनएज्युकेटेड लोक आहेत यांना टार्गेट करून अशा प्रकारचं काम करतात। यामध्ये हा जो आरोपी आहे हा आणि याचा एक साथीदार आहे। यांनी त्या महिलेला सांगितले की मी ATM गार्ड आहे इथे आणि तुम्हाला पैसे काढण्यासाठी मदत करतो। अशा प्रकारे त्यांना बोलण्यात गुंतवून त्याने त्या महिलेचं ATM चेंज केलं आणि स्वतःकडचं ATM दाखवून पैसे काढून दाखवण्याचा प्रयत्न केला। त्यामध्ये पैसे काही विड्रॉ झालेले नाही, पण त्या दरम्यान त्याने ATM पिन वगैरे त्या महिलेचा घेतला आणि ती महिला तिथून गेल्यानंतर तिच्या ATM मधून एकूण 40,000 रुपये रक्कम विड्रॉ केली होती। सदरचा गुन्हा दाखल झाल्यानंतर आमचे सदरचा गुन्हा PSI कांबडी साहेब हे तपासत होते आणि आपले DB पथक हे जे आहेत राहुल दाभाडे हे याच्यामध्ये काम करत होते। म्हणजे आपण त्या आरोपीचा फक्त चेहरा आपल्याकडे होता, तर त्या चेहऱ्यावरून तो आरोपी शोधणे फार कठीण काम होतं। मात्र आपण काही इन्फॉर्मर लावले, बऱ्याच माहिती कलेक्ट केल्या, त्याचा जो चेहरा आहे तो सर्क्युलेट केला काही ठिकाणी आणि त्यामध्ये त्या आरोपीचं आपल्याला लोकेशन उल्हासनगर असं समजलं। त्यानंतर दाभाडे आहेत आणि त्यांची टीम आहे, म्हणजे आपली DBची टीम आहे। जवळजवळ 15 दिवस आपण उल्हासनगरमध्ये मुक्काम ठोकून होतो। त्या ठिकाणी आपण बरेच इन्फॉर्मर लावले होते, परंतु हे आरोपी मात्र काही आपल्या हातात येत नव्हते। त्यानंतर 6 तारखेला म्हणजे संध्याकाळी साधारणतः रात्रीच्या 2-2:30 वाजताच्या दरम्यान आपल्याला जो इन्फॉर्मर आपण तिथं पेरलेला होता त्याने इन्फॉर्मेशन दिली की तो आरोपी त्या ठिकाणी आलेला आहे। तेव्हा मग राहुल दाभाडे आणि त्यांची टीम म्हणजे DBची टीम आणि कांबडी साहेब असे त्या ठिकाणी गेले आणि त्या आरोपीला आपण ताब्यात घेतलेला आहे। त्या आरोपीची उद्यापर्यंत PC आहे आपल्याकडे। याच्यामध्ये तपास अतिशय प्रोग्रेसिव्ह आहे। त्यामध्ये आपण रिकव्हरीचे सुद्धा तंतोतंत म्हणजे 100% प्रयत्न केलेले आहेत। तर अशा प्रकारे हा गुन्हा घडलेला आहे आणि त्यामध्ये आपण सक्सेस म्हणजे डिटेक्ट केलेला आहे। मला एवढंच आव्हान आहे लोकांना की अशा प्रकारचे जे फ्रॉडुलंट नेचरचे लोक आहेत ते आसपास फिरत आहेत, तर आपला समजा ATM असेल किंवा ATMचा पिन असेल, हे अतिशय कॉन्फिडेन्शियल गोष्टी आहेत, त्या कुणीही कुणाला शेअर करू नये। म्हणजे आपण जेव्हा आपलं ATM पिन असेल, OTP असेल, ह्या गोष्टी शेअर करतो त्यानंतरच ह्या गोष्टी अशा प्रकारचे अपराध घडले जातात। तर लोकांना एवढंच आव्हान आहे की कुणीही आपले ज्या अत्यंत महत्त्वाच्या अशा कॉन्फिडेन्शियल गोष्टी आहेत त्या शेअर करू नये।